नमस्कार. कडधान्य टिप्स. तूर डाळ उन्हात वाळवू नये. धुता येणाऱ्या डाळी यांना बारीक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुलिंबाचा पाला घालावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते, यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावे, त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत. दुधाचे टिप्स. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना करा. गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदाच चाळून ठेवावे. असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो व पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही. पीठ चाळून झाल्यावर उरलेला जो कोंडा आहे तो एका भरणीत भरून ठेवा. पाहिजे त्यावेळीचे मुटके करू शकतो. हे मुटके चवीला छान लागतात. या कोंड्यामध्ये फायबर व जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. पिठाच्या डब्यात 1 वाटी टाकावी व वाटीत एक वाटी पिठात 2 मध्यम पोळ्या ठेवावे. जेवढ्या पोळ्या पाहिजे त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे. 2. तूर डाळ उन्हात वाळवू नये. 3. रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही. 4. भगर फ्रीजमध्येच ठेवावी. 5. खसखस फ्रीजमध्येच ठेवावी. 6. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा. पदार्थ छान फुलून येतो. 7. हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. बाहेरून विकत आणलेली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही. 8. स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस पॅन, ऑलिव्ह ऑइल असे वापरावे. पदार्थ तळण्यासाठी